विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो धडा शिकणार आहे त्या धड्याचं नाव आहे मीनूचा जलप्रवास. धडा 11वा, मीनूचा जलप्रवास. आता जलप्रवास म्हणजे काय, तर पाण्यातून जो आपण प्रवास करतो त्याला म्हणतात जलप्रवास. मीनू नावाची एक छोटी मासोळी आहे आणि तिने पाण्यातनं जो प्रवास केला त्याचं वर्णन या पाठामध्ये केले आणि म्हणून या पाठाचं नाव आहे मीनूचा जलप्रवास. आता आपण पहिला पॅरेग्राफ बघूया. इथे काय लिहिलंय बघा. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी, निळे निळे, थंडगार व स्वच्छ, इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. बघा, ह्यांनी काय सांगितलंय, एक छोटीशी नदी होती आणि त्याच्यामध्ये खूप खूप पाणी होतं. पाणी कसं होतं, निळं निळं होतं, थंडगार होतं, स्वच्छ होतं आणि ते इतकं स्वच्छ होतं की जर आपण वरतून पाहिलं तर त्याच्या तळाशी असलेली वाळूसुद्धा दिसायची. अजून काय दिसायचं, तर गोल गोल गोटे म्हणजे दगड असतात ना गोल गोल, ते तिकडनं दिसायचे अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. सुळसुळ हा शब्द आहे ध्वनिदर्शक, तर याच्यातनं ध्वनी नाही, तर ते मासे जे आहेत ते कशा प्रकारे पोहायचे, तर सुळसुळ पोहायचे आणि छोटे मासे होते. माशांच्या समूहात राहायची मीनू मासळी. आता ह्या सगळ्या जे छोटे मासे आहेत त्यांच्या समूहामध्ये एक मीनू नावाची छोटी मासळी सुद्धा राहायची. मीनू कशी होती बघा, मीनू होती इवलीशी. इवलीशी म्हणजे काय, छोटीशी, अगदी छोटी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी. आता त्यांनी काय सांगितलंय, ही मीनू मासोळी कशी होती, तर तुमच्या हाताला जे छोटं बोट आहे ना, त्या बोटा एवढ्याच आकाराला इतकी छोटी ही मीनू मासोळी होती. रुपेरी कल्ल्यांची, रुपेरी कल्ले, कल्ले म्हणजे काय, फिन्स. रुपेरी म्हणजे काय, चंदेरी कलरचे, चांदीसारखे लखलखणारे असे तिचे कल्ले होते. इतर मासे तिची खूप खूप लाड करायचे. आता तुम्ही कसे लहान आहात, तुमचे कसे सगळेजण लाड करतात की नाही, तसं ही मीनू मासोळीसुद्धा अगदी छोटी होती आणि तिचे सर्वजण लाड करायचे. तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. मीनू मासोळी सगळ्यांची लाडकी होती आणि म्हणून थोड्या वेळसुद्धा कोणी तिच्या नजरेआड म्हणजे काय, तर डोळ्यासमोरून दूर तिला कोणी जाऊ देत नव्हतं. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. पण मीनू मासोळी मात्र कंटाळलेली. सगळे तिचे खूप लाड करायचे, तिच्याकडे लक्ष द्यायचे, पण खोलगट भागामध्ये म्हणजे डीप असा जो भाग होता त्या भागामध्ये राहायचा तिला खूप कंटाळा आलेला होता. पुढे काय झालं बघा. ती आईला विचारायची, आई, एवढं पाणी रोज कुठं जातं? आई म्हणायची, मीनू, पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जातं. आई, समुद्र केवढा असतो? मीनू विचारायची. मला माहीत नाही बाळा, आई म्हणायची. आता बघा, ही मीनू मासोळी आईला रोज विचारायची. काय विचारायची, एवढं पाणी रोज कुठे जातं? म्हणजे नदीत तर भरपूर पाणी आहे आणि मग हे पाणी कुठे जाऊन मिळतं, कुठे संपतं, हे तिला माहीत नाही. तिच्या मनात ते प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून तिने विचारलं, हे पाणी कुठे बरं जातं? आई म्हणायची, मीनू, पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जातं. मग आई तिला काय उत्तर द्यायची, हे पाणी कुठे जायचं, तर पुढे एक मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रात हे पाणी जाऊन मिळतं. आई, समुद्र केवढा असतो? मीनू विचारी. आता मीनूच्या मनामध्ये अनेक प्रश्न यायचे की हे पाणी कुठे जातंय. मग आईने सांगितलं हे समुद्रात जातं. मग समुद्र कसा असेल बरं, केवढा असेल बरं, असं तिच्या मनात विचार यायचे आणि म्हणून तिने आईला विचारलं, समुद्र केवढा असतो? मीनू विचारी, मला माहीत नाही बाळ, आई म्हणायची. आई काय उत्तर द्यायची की मला काय माहीत नाही. मीनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरं समुद्र. बघा, मीनूच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. आईने सांगितलेलं मीनूला की पाणी सगळं समुद्रात जातं, मग हा समुद्र कसा असेल, केवढा असेल, अशा प्रकारचे विचार तिच्या मनात यायला लागले. रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही.
असे केले तर, तो समुद्रच बघून आलो तर. आनंदाने तिने टुनकन उडी मारली. आता बघा, मीनूच्या मनात काय विचार यायला लागले की समुद्रात जर एवढं पाणी जातंय, एवढं पाणी जमतंय, तर तो समुद्र केवढा बरं मोठा असेल. मोठा तर असेल, त्याचबरोबर तो खूप खोलही असेल. मग आपण हा समुद्र बघायला पाहिजे, असं तिच्या मनामध्ये विचार आला. आणि त्या विचाराने तिने आनंदाने टुनकन उडी मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. बघा, मीनूला जायचं होतं समुद्रात आणि समुद्र बघायचा होता. आणि एक दिवस काय झालं, मुसळधार पाऊस पडायला लागला. जमिनीवरनं पाण्याचे लोंढे, लोंढे म्हणजे काय तर प्रवाह, पाण्याचे जे छोटे छोटे प्रवाह आहे ते व्हायला लागले. आणि नदीचे पाणी गढुळले. गढुळले म्हणजे काय तर गढूळ झाले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. बावरले म्हणजे काय झालं बघा, बावरून, बावरून म्हणजे घाबरले. घाबरून ते एकमेकांना शोधू लागले. पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली. चुकामुक झाली म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या आणि दोघी एकमेकांना भेटेना. चुकामुक झाली. व पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेऊ लागली. गिरक्या घेणे म्हणजे काय, गोल गोल फिरणे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती गोल गोल फिरत पुढे निघून गेली. खूप वेळ ती अशीच पोहत राहिली. बघा, मीनूची आणि आईची चुकामुक झाली. त्या दोघी जणी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या. मीनू गिरक्या घेऊन पुढे जाऊ लागली आणि खूप वेळ ती अशीच पोहत होती. थोड्या वेळाने काय झालं बघा, मीनूने हळूच तोंड उघडले. थोड्या पुढे गेल्यानंतर मीनूने तोंड उघडलं. थू थू, सगळं खारट पाणी. अय्या म्हणजे समुद्र. समुद्र म्हणतात तो आला की. बघा, आता मीनूनी तोंड उघडलं आणि तिच्या तोंडात सगळं खारट पाणी गेलं. ती थू थू केलं, परंतु तिला आनंद देखील झाला. तिला जो समुद्र पाहायचा होता तो आला, ती असं तिला कळलं. बापरे, केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे. आता हा समुद्र कसा होता, जसं मीनूनी विचार केला तसा लांबपर्यंत असा पसरलेला समुद्र होता. नजर सुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला, थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. आता तिला काय वाटलं, समुद्र खूप लांब आहे, खूप दूरपर्यंत पसरलेला आहे. अगदी आपली नजर सुद्धा पोहोचत नाही इतक्या लांबपर्यंत आहे. एक मस्त चक्कर मारू म्हणजे काय, फिरून येऊ आणि मग परत जाऊ, असं तिच्या मनात विचार आला. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती. आता मीनू दूर दूरपर्यंत जायला लागली. लांबपर्यंत तिला खडकांच्या रांगा पसरलेल्या दिसल्या आणि तिथे काय होती, त्या खडकावर म्हणजेच दगडांवर फुलं आलेली होती. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी मीनूला गंमत वाटली. जशी नदीच्या पाण्यावर फुलं तरंगतात तशी ती फुलं तरंगत होती आणि मीनूला खूप खूप गंमत वाटली ते बघून. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, आता वेगवेगळ्या रंगाची फुलं होती. ती फिरत होती. तिला ती छान छान लाल रंगाची, गुलाबी रंगाची, अंजिरी रंगाची फुलं दिसत होती. किती छान छान रंग होते त्यांचे. सुंदर सुंदर अशी फुलं फुललेली होती. इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. बघा, मीनू पुढे पुढे जात होती. तिला खूप सुंदर फुलं दिसत होती आणि लगेच समोर एक विचित्र मासा आला आणि त्याच्याशी तिची टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते. आता तो कसा होता, त्याचं तोंड होतं घोड्यासारखं व पोटाला पिशवी होती. त्याच्या पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मीनूला क्षणभर हसूच आले. बघा, हा मासा कसा होता, तो विचित्र दिसत होता. त्याचं तोंड घोड्यासारखं होतं. त्याच्या पोटाला पिशवी बांधलेली होती आणि त्या पिशवीत छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. हे सर्व बघून मीनूला क्षणभर म्हणजे थोड्या वेळ हसायलाच आलं. कोण तुम्ही, तिने विचारलं.
पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. बघा कुठल्या रंगाचा मासा होता? पिवळ्या. कोण तुम्ही? तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. बघा त्या माशाने काहीच उत्तर दिलं नाही आणि तो निघून गेला. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. बघा तळाकडून म्हणजे समुद्राच्या इकडे खालच्या बाजूनी समुद्राच्या तळाकडून आवाज आला की ह्या माशाचं नाव काय आहे? घोड मासा. घोड मासा म्हणजेच काय? समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. आवाजाच्या रोखाने म्हणजे आवाज जिकडनं येत होता त्या दिशेने तिने पाहिलं. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. बघा कासव कसं होतं? त्या तळाशी बसलेलं कासव मोठं होतं. तिने नदीत जे कासव पाहिलं होतं त्याच्यापेक्षा खूप असं मोठं कासव तिथे होतं. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली. म्हणजे मीनू त्या लाटांच्या पायऱ्या हळूहळू उतरत खाली गेली आणि त्या कासव दादापर्यंत पोहोचली. कासव दादा, तुम्ही इकडे कधी आलात? तिने कासव दादांना विचारलं की कासव दादा तुम्ही इकडे कधी आलात? तिला वाटलं तिच्या नदीतलंच कासव आहे, परंतु हे समुद्रातलं कासव होतं. बघा मुलांनो, आज आपण इथपर्यंत हा पाठ पाहिलाय. हा पाठ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.